निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, हा बोला ताई. मला अनुभव सांगायचा होता. हा सांगा ना ताई, कुठून बोलता? मी ठाण्यावरून. अच्छा अच्छा. काय बोला. म्हणजे मी आता 3 वर्ष झाले. हा लॉकडाऊनच्या नंतर मी सेवेमध्ये आली. आणि अच्छा. त्याच्यानंतर आता थोडे प्रॉब्लेम होते घरी. हा हा तर मी स्वामी चरित्र वगैरे वाचते होते मी. हा 1 ते 21 म्हणजे असे मी 21 दिवस केले होते. बापरे. आणि आता मी रोजच्या रोज 3 दिवस करते. वा वा वा. 3 अध्याय वगैरे वाचते. आणि तारक मंत्र 11 वेळा, पुन्हा हे स्वामी समर्थांचं नामस्मरण 11 वेळा असं करते मी. बापरे. हा किती छान. हा आणि आता मी तिकडे अक्कलकोटला गेलो होतो आम्ही गेल्या वर्षी. हा 1 वर्ष होऊन गेलं म्हणजे फेब्रुवारीमध्ये. अच्छा. हा तिकडे गेलो होतो तर अगोदरच मला स्वप्नामध्ये असं आलेलं हा म्हणजे तिकडे पण नागपूर ते संगम आहे ते. हा 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 तिथे बघा ते हे औदुंबराचं झाड आहे ना. हो हो हो. ते मला रात्री स्वप्नात आलेलं. पण आम्ही तिकडे जाणार नव्हतो म्हणजे अक्कलकोट, पंढरपूर आणि तुळजापूर इकडे फक्त जाणार होतो. तिथे गेल्यानंतर ठीक झालं की तिकडे गांगणापूरला जायचं हा 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 असं. त्याच्या अगोदरच मला असं कळलं म्हणजे स्वप्नामध्ये असं आलेलं की म्हणजे तिकडचं मला म्हणजे ते तिथे ते संगमेर आहे ना तिथे पाणी वगैरे ते स्वप्नामध्ये आलेलं. प्लस आणि प्लस हे म्हणजे त्या औदुंबराचं झाड आहे ते प्लस आलेलं स्वप्नामध्ये. मग तुम्हाला अनुभव काय आला? पण हे स्वप्न झाले आपले. तेच सांगते. आणि त्या झाल्यानंतर मग मी ते वाचत होते ना आणि मला सेवा दिली होती ते केंद्र आहेत ना त्यांनी. सेवा करता करता मला घरी मी पूजा वगैरे करून होती. ते माझ्या घरी वगैरे फुलपाखरू वगैरे आलेले. आणि मग त्याच्यामध्ये मला सापा असतो ना त्याचा वास वगैरे येत होता. अरे बापरे. ते पण तसंच झालं. मला सांगितलं ना मला अजून करायचं पुढे पण ते झालं ना पूर्ण अजून सांगायचं. हो 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 चालेल. त्या दिवशी माझे मेसेज केलेला पण तुम्ही म्हणजे बघितलं नव्हतं मग मी नाही कॉल केला. 2 वेळा कॉल केला पण उचललं नव्हतं तुम्ही. मी शेअर करते ताई. हो चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.